अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे आणि राहुल युवक मंडळ आयोजित 5वे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन आज पावसाळी इथे आयोजित केलेले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कराड आणि आताच आपण ज्यांचं विवेचन ऐकलेलं आहे त्या सीमाताई खडसे, त्याच्यानंतर सीमाताई मेश्राम, त्याच्यानंतर डॉक्टर वामन गवई आणि जे ह्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत ते डॉक्टर ज्ञानेश्वर खडसे. ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनाचं उद्घाटक म्हणून मी यावं असं मला आमचे बंधू प्रशांत पंचाले यांनी मला फोन केला आणि मला असं वाटलं की हे कापड गावात होत आहे आणि आपण गेलं पाहिजे, कारण आंबेडकरी ग्रामीण साहित्य संमेलन म्हणजे हे उद्घाटकीय जे मनोगत आहे ते व्यक्त करताना मला 2 बाबीचा विशेष आनंद होतो आहे. पहिली बाब अशी आहे की हे संमेलन कापड ह्या गावामध्ये आयोजित केलेलं आहे आणि आताच डॉक्टर गवई यांनी पंजाबराव देशमुख यांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्यासमोर मांडलेलं आहे. मुख्यतः या खेड्यामध्ये पंजाबरावांचा जन्म झाला आणि त्यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते इथेच कापडमध्ये आणि अमरावती आणि काही भागांमध्ये झालं आणि ते परदेशात शिकायला गेले. परदेशात शिकायला गेल्यानंतर त्यांनी त्यांचं जे संशोधन केलं ते वेदांवर केलेलं आहे आणि वेदांमध्ये धर्माचा जो उगम आहे तर ह्या धर्माच्या उगमाची जी अवस्था आहे ती नेमकी कशी आणि काय आहे याचं विवेचन त्यांनी आपल्या प्रबंधामध्ये केलेलं आहे. डॉक्टर मॅकडोनाल्ड आणि डॉक्टर A.B. कीथ हे 2 पाश्चात्य अभ्यासक हे त्यांचे मार्गदर्शक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तो प्रबंध लिहिला. पुढचा प्रवास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की भारताचे कृषी मंत्री आणि त्याच्यानंतर एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आणि शेतीविषयी वेळोवेळी त्यांनी मांडलेली मतं, हा प्रवास जर आपण त्यांचा लक्षात घेतला तर एक खेड्यातला सर्वसाधारण मुलगा तो ह्या पद्धतीचं त्या काळात शिक्षण घेतो आणि भारताचं कृषी मंत्रीपद जे आहे ते त्यांनी भूषवलं. आता दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे की मला हा एक समान दुवा त्यांच्यामध्ये वाटला की बाबासाहेबांनी सुद्धा आपलं जे शिक्षण आहे ते परदेशात घेतलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या सगळ्या डिग्र्या घेतल्या त्याच्याविषयी मी इथे तुम्हाला सांगत बसत नाही, पण मुख्यतः भारताची आर्थिक व्यवस्था आणि ह्या आर्थिक व्यवस्थेचं विश्लेषण त्यांनी त्या काळामध्ये केलं आणि ते करत असताना ते एकीकडे भारतातली जी जात व्यवस्था आहे त्या जात व्यवस्थेचं विश्लेषण करत होते, त्याच्यावर मांडणी करत होते. आता ह्या 2 व्यक्तींच्या एकंदरीत कार्याचा संदर्भ ह्या साहित्य संमेलनाला आहे आणि आयोजकांची जी भूमिका आहे ती लेखी भूमिकाही त्यांनी दिलेली आहे. ती भूमिका मी वाचली आणि आत्ताच डॉक्टर प्रशांत पंचाले यांनी तुमच्यासमोर जी भूमिका ठेवलेली आहे. मला असं वाटतं की आता आंबेडकरी साहित्य म्हटल्यानंतर आपल्याला याचा विगडा करावा लागणार आहे की आंबेडकरी साहित्य म्हणजे कोणतं साहित्य आणि आंबेडकरी साहित्याच्या मागे आंबेडकरी विचार आपण प्रमाण मानत आहोत. तर ह्या आंबेडकरी विचारांची मांडणी आपण कशा पद्धतीने करत आहोत किंवा पुढच्या काळामध्ये ती करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आता मुख्यतः आंबेडकरवाद म्हटल्यानंतर म्हणजे आंबेडकरी विचार आपण म्हणतो त्यावेळेस स्वतः बाबासाहेब त्यांनी केलेली मांडणी आणि त्यांनी ज्या एकंदरीतच विचार प्रवाहांविषयीची मांडणी केलेली आहे ते विचार प्रवाह या पद्धतीने जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला मग बुद्धिझमपर्यंत जावं लागतं आणि त्या व्यापक पटावर आंबेडकरवादाचा जो विकास आहे तो विकास आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आता हे संमेलन जे आहे ते ग्रामीण साहित्य संमेलन आहे. आता साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली की आधुनिक काळामध्ये जी साहित्य संमेलन आपल्याकडे घेतली जाऊ लागली त्याच्यात पहिलं जे साहित्य संमेलन झालं, साहित्य संमेलन म्हणजे त्या काळात
केला आणि त्यांनी काही साहित्यिकांना पत्र पाठवले. ते पत्र त्यांनी ज्योतिराव फुले यांनाही पाठवलं आणि त्याच्यावर ज्योतिबांनी त्यांना एक उत्तर दिलं की तुमच्या साहित्य संमेलनामध्ये मी येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या संमेलनाचा उल्लेख त्यांनी गारगोड्या दादांचं संमेलन म्हणून केला आणि त्याचं कारण असं होतं की ज्या साहित्य संमेलनांमध्ये स्त्री शूद्र आणि अतिशूद्र यांच्या प्रश्नांची मांडणी केली जात नाही किंवा समग्र समानतेचाच मुद्दा आहे तो ज्या साहित्य लेखनाच्या आग्रहाने येऊ शकत नाही, असं साहित्य हे आमचं साहित्य असू शकत नाही, या भूमिकेतून तो जो नकार आहे तो नकार त्यांनी दिला. आता तेव्हापासून ते आता काल परवा मला असं वाटतं खडसे सरांनी तो उल्लेख केला की काल परवा अंबरनाथमध्ये जे साहित्य संमेलन झालं तर तो जो सगळा पट आपण लक्षात घेतला तर हा सगळ्या साहित्य संमेलनांचा उरूस जो आहे तो कशासाठी बनवला जातो आहे असं म्हणजे मी अखिल भारतीय विषय बोलते आहे. तर हा प्रश्न आपल्याला पडतो. आता काल परवाचं जे साहित्य संमेलन होतं त्याच्यावर किती करोड रुपये खर्च झाले याची चर्चा केली गेली. पण आता एवढे करोड रुपये खर्च करून देखील जर तिथे सभागृहामध्ये माणसं नसतील तर अशा पद्धतीचे साहित्य संमेलन याच्या पुढे घ्यावेत का, हा खरं मोठा प्रश्न आहे. आता मुळातच ही सगळी संमेलनं ही प्रस्थापित लेखकांची संमेलनं आहेत किंवा आता तर त्याचं विश्लेषण करत असताना ते इतक्या साध्या सोप्या पद्धतीने करून आपल्याला चालणार नाही. कारण आता परत त्या साहित्य संमेलनाशी कोणकोणती माणसं जोडली गेलेली आहेत याचा जर आपण नीट विचार केला तर सत्ता आणि संमेलन म्हणजे सत्ता आणि साहित्य यांचं जे नातं आहे ते परत तिथे आपल्याला कसं दिसतं आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाची जी संमेलनं घेतली जात आहेत त्या संमेलनांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अधोरेखित होतं. आता एकंदरीतच परत मग इकडे जे साहित्य संमेलनं होतात त्या साहित्य संमेलनांचा जर आपण विचार केला तर ग्रामीण साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, मुस्लिम साहित्य संमेलन, अगदी स्त्रियांचं साहित्य संमेलन, फुले आंबेडकरवादी साहित्य संमेलन, अशा असंख्य वेगवेगळ्या भूमिकांखाली वेगवेगळी माणसं या संमेलनांचं आयोजन करताना आपल्याला दिसतात. मुख्यतः जी एक मांडणी आपण मान्य करतो की 1960 नंतर वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि मग त्या प्रवाहांची गरज म्हणून वेगवेगळी जी साहित्य संमेलनं आहेत ही साहित्य संमेलनं आपल्याकडे घेतली जाऊ लागली. आता परत ही जी साहित्य संमेलनं आहेत यांच्यातली बरीच जी संमेलनं आहेत ती लोकाभिमुख आहेत की लोक चळवळीतून ही सगळी संमेलनं चालत आहेत. आता खरं म्हणजे आजचं जे संमेलन आहे ते वेगळं याच्यासाठी आहे की हे फक्त ग्रामीण साहित्य संमेलन नाही तर हे ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलन आहे. आणि म्हणून परत आता ह्या संमेलनाचं जे वेगळेपण आहे ते अधोरेखित होताना आपल्याला दिसतं आहे. आणि मग अशा पद्धतीची संमेलनं याच्या पुढच्या काळामध्ये राबवणं किंवा जास्तीत जास्त लोकांना म्हणजे सभागृहामध्ये एवढी गर्दी असणं पापडसारख्या गावामध्ये हे महत्त्वाचंच आहे. आणि इथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खरं म्हणजे मी आंबेडकरवादी आहे किंवा मी बुद्धवादी आहे, मी विचारवंत आहे असं बोलणं हे खूप धाडसाचं होतं. कारण ते तितकंसं खरं नसतं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवताना मग आपण आंबेडकरांच्या विचारांचा त्यांच्या मांडणीचा कसा आणि काय विचार केला आणि आंबेडकरवाद ज्याला आपण म्हणतो त्या वादाखाली मग आपण कोणते मुद्दे गृहीत धरतो हे या सगळ्या बाबतीत जरी हे प्रश्न उपस्थित होत असले तरी मला असं वाटतं की ह्या सभागृहामध्ये बसलेली प्रत्येक व्यक्ती थोड्याफार प्रमाणामध्ये आंबेडकरवादी आहे किंवा आंबेडकरांच्या विचारांशी प्रामाणिक आहे आणि त्यांचे विचार समजून घेण्याची जी एक प्रक्रिया आहे ती इथे सुरू झालेली आहे. आता इथे सभागृहामध्ये जी माणसं आहेत त्यांच्या व्यतिरिक्त प्रशांत भाऊंना मी असं म्हणेल की पुढच्या काळामध्ये आपला एक असा प्रयत्न असला पाहिजे की काही कारणांनी जी माणसं आज आंबेडकरवादाला जोडली जात नाही तर त्याची आपल्याला एक आखणी करावी लागेल, मांडणी करावी लागेल. कारण आपले सामाजिक आंतरविरोध जे आहेत ते याच्यामध्ये खूप आहेत. आणि ज्यावेळेस आपण ग्रामीण साहित्य संमेलन असं
तर ग्रामीण साहित्य म्हणजे कोणतं साहित्य, ते साहित्य कुणी लिहिलं आणि त्या साहित्याने काय मान्य केलं. म्हणजे इकडे आपण जरी वेगवेगळ्या व्याख्या, दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, फुले आंबेडकरी साहित्य, अगदी बौद्ध साहित्यापर्यंत वेगवेगळ्या व्याख्या आल्या, पण इथे हे माहिती आहे की याच्या मागे विचार कुणाचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सिद्धांतन केलं, यांनी जो विचार मांडला, तो विचार याच्या मागे आहे, ही स्पष्टता आहे. आता ग्रामीण साहित्याच्या बाबतीमध्ये ही स्पष्टता आहे का, याची चर्चा अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने आजपर्यंत केलेली आहे. पण त्या चर्चेमध्ये असं म्हटलं गेलं की एक फुले आंबेडकरी विचार जो आहे तो ह्या साहित्य निर्मिती मागे आहे. आता हे असं म्हणलं, आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष साहित्याची समीक्षा करतो तेव्हा मात्र चित्र आपल्याला वेगळं दिसतं की ज्योतिबांचा विचार किंवा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार ग्रामीण लेखकांनी पूर्णपणे स्वीकारला आणि मग त्याची मांडणी त्यांनी केली असं आपल्याला फार धाडसाने म्हणता येऊ शकत नाही. आता ग्रामीण साहित्यामध्ये जो लेखक लिहितो आहे तो लेखक कोणता लेखक आहे आणि कुणाचे प्रश्न ग्रामीण साहित्यात प्रकर्षाने मांडले गेले. आता एक वर्ग आहे जो शेती व्यवस्थेशी संबंधित आहे आणि शेती व्यवस्थेतून शिकून तो बाहेर पडला आणि मग त्याने साहित्याची निर्मिती केली. आता ही निर्मिती करत असताना अर्थातच शेती मागणीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न या लेखकांनी केलेला आहे. पण त्याच्यातला मोठा जो वर्ग आहे तो म्हणजे सरंजामशाही संपली की आहे, आज त्या सरंजामशाहीने कोणतं रूप धारण केलेलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला म्हणजे धार्मिक जे आजचं संकट आहे त्या संकटांवर तर आपल्याला बोलावंच लागणार आहे. पण ह्या धार्मिक संकटाचं जे एक प्रारूप आहे ते आज कशा कशा पद्धतीने ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये राबवलं जात आहे त्याच्यावरही आपल्याला वेगळ्या पद्धतीने चर्चा करावी लागणार आहे. आणि ग्रामीण साहित्यातली विभागणी जर आपण समजून घेतली की कुठेतरी कळत नकळतपणे सरंजामशाही व्यवस्थेला मान्यता देणारा किंवा त्याचं योग्य विश्लेषण न करू शकणारा असा जो एक वर्ग आहे तो आज ग्रामीण साहित्य लिहिताना आपल्याला दिसतो आहे. आता खरं म्हणजे जेव्हा आपण प्रवाहांच्या साहित्याची चिकित्सा करतो अगदी स्त्रीलिखित साहित्यापर्यंत, तेव्हा तिथे वैचारिक बांधिलकीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा प्रकर्षाने येतो की ह्या विशिष्ट प्रवाहातल्या स्त्री पुरुषांची व्यक्तीची जी बांधिलकी आहे ती बांधिलकी कोणत्या विचारांशी आहे. आता साहित्याचं विश्लेषण करत असताना आपण ते वेगळ्या पद्धतीने अर्थात करतो. साहित्यामध्ये एखादा विचार तंतोतंत कसाच आला पाहिजे असा आग्रह करणं सुद्धा चुकीचं ठरतं. आणि जे वेगवेगळे रचनाबंध साहित्यामध्ये हाताळले जातात त्या रचनाबंधांमध्ये मात्र हा विचार येतो का आणि येतो तर तो कसा येतो की प्रवाहांच्या साहित्याच्या बाबतीत तरी हे विश्लेषण आपल्याला करावं लागतं. आणि मग ग्रामीण साहित्यामध्ये एकीकडे एक कृषी संस्कृतीचं चित्रण करणारा असा एक वर्ग आपल्याला दिसतो आहे. दुसरीकडे काही प्रमाणामध्ये जे शेतमजूर आहेत त्या शेतमजुरांचं जे चित्रण आहे ते चित्रण ग्रामीण साहित्यामध्ये केलं गेलं. पण काही अपवाद वगळता ग्रामीण साहित्याने जातीचे जे प्रश्न आहेत किंवा स्त्रियांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना भिडण्याचं धाडस जे आहे ते धाडस मात्र दाखवलेलं नाही. म्हणजे एकीकडे सरंजामशाहीच्या आसपास फिरणारा असा एक वर्ग आणि दुसरीकडे देशीवादाच्या रूपाने मग परत जी काही मांडणी झाली. आता ही मांडणी झालेली आहे का इथूनच प्रश्न खरं म्हणजे सुरू होतात आणि ती मांडणी पूर्ण आहे का आणि त्यांच्या नावाखाली ह्या मांडणीविषयी चर्चा केली जाते तर त्यांचं ह्या बाबतीत नेमकं काय म्हणणं आहे किंवा देशीवादाचं मग नेमकं प्रारूप काय आहे. मला असं वाटतं की विरोधाच्या अनेक शक्यता लक्षात घेऊन सुद्धा जर आपल्याला अशा पद्धतीची संमेलनं घ्यायची असतील आणि आपल्याला साहित्याचं नीटचं आकलन समोर ठेवायचं असेल तर या प्रश्नांना आपल्याला भिडावं लागणार आहे. म्हणजे आज देशीवादी लेखकांचा जो वर्ग आहे तो लेखक ग्रामीण भागाविषयी जे लिहितो आहे तर त्या लिहिण्यामध्ये स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी कशी येते आणि मुख्यतः
आता जातीचे प्रश्न सुटल्याशिवाय इथल्या स्त्रियांचे प्रश्न सुटूच शकत नाही. तर ह्या जाती व्यवस्थेच्या उतरंडीकडे बघण्याचे त्या ग्रामीण लेखकांचे दृष्टिकोन कोणते आहेत याची मोकळी चर्चा जर झाली तर मला असं वाटतं की मग ते ग्रामीण साहित्य आजपर्यंत निर्माण झालं तर त्या निर्मिती मागे नेमकं काय आहे. म्हणजे ज्योतिबांचा विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे की अजून काही वेगळे विचार, वेगळ्या प्रेरणा स्वीकारून हे साहित्य निर्माण केलं जात आहे. याचा काही एक आराखडा जो आहे, याचं काही विश्लेषण जे आहे ते आपल्याला करता येऊ शकतं. आता परत मुद्दा असा निर्माण होतो की जर ज्योतिबांचा आदर्श असेल किंवा ज्योतिबांच्या मांडणीतून हे साहित्य पुढे गेलं असेल तर आता ज्योतिबांनी सांस्कृतिक चिकित्सेच्या ज्या पद्धती दिल्या किंवा त्यांनी जे सांस्कृतिक विश्लेषण केलं, भारतीय इतिहासाचं जे विश्लेषण त्यांनी केलं तर ती मांडणी ग्रामीण साहित्यामध्ये येते का, तर याचं उत्तर सुद्धा बऱ्याच प्रमाणात नाही असं आहे. आणि मुख्यतः ग्रामीण स्त्री म्हणजे गवई सरांनी इथे सुरुवात केली आणि त्यांनी काही स्त्रियांच्या ओव्या आपल्या पुढे ठेवल्या. आता ही जी ग्रामीण स्त्री आहे तर ह्या ग्रामीण स्त्रीची निर्मिती तिथून ते नेमकं ग्रामीण स्त्रीचं वास्तव काय आहे. म्हणजे मी स्त्री प्रश्नांची अभ्यासक आहे आणि या अभ्यासामध्ये भारतीय स्त्रियांच्या प्रश्नांची जी मांडणी झालेली आहे म्हणजे ती मांडणी जर आपण खरं म्हणजे हिंदू कोडविलामध्ये तीच मांडणी वेगळ्या स्वरूपात आलेली आहे. तर ही मांडणी जर आपण नीट समजून घेतली तर जगातल्या अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की आदिम व्यवस्था ही स्त्री सत्ताक होती. आता मार्क्सवादी अभ्यासक याच्याविषयी थोडी वेगळी मांडणी करतात. ते स्त्री सत्ताकता वगैरे मान्य करत नाही आणि ते त्याला स्त्री प्रधानता असं म्हणतात की स्त्री ही प्रधान होती. आता ही जी स्त्री सत्ताक व्यवस्था आहे ही स्त्री सत्ताक व्यवस्था मग कृषी संस्कृतीमध्ये नष्ट झाली आणि कामाची विभागणी झाली. आता इथे मग याचा अर्थ काय घ्यायचा की कृषी संस्कृती, मी स्वतः शेतकऱ्याची मुलगी आहे पण तरी ही जी कृषी संस्कृती आहे तर ही जी व्यवस्था निर्माण झाली या व्यवस्थेने पहिलं बंधन कुणाला बनवलं तर ते स्त्रियांना बनवलं आणि त्याच्यातून मग जी व्यवस्था पुढे कार्यरत झाली. म्हणजे जाती व्यवस्थेचं विश्लेषण अनेक अभ्यासकांनी आजपर्यंत आपल्याकडे केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुढे जातीचं जे विश्लेषण ठेवलेलं आहे आणि जातीच्या उतरंडी कशा कार्यरत असतात याची जी मांडणी त्यांनी केलेली आहे. तर स्त्रियांविषयी तर ते म्हणतातच की स्त्री काय आहे, स्त्री ही जातीचं प्रवेशद्वार आहे. कारण मग स्त्रियांविषयी परत जी सगळी बंधनांची मालिका आहे तर तिला जातीमध्ये जर म्हणजे जाती व्यवस्था जर अबाधित ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे की स्त्रियांना कुठेतरी आपण कुटुंबाच्या चौकटीमध्ये बंदिस्त केलं पाहिजे. परत गवई सरांनी एक श्रीमंत गोवाचा मुद्दा मांडला. सर या मुद्द्यावर आपण नंतर केव्हा तरी नक्कीच चर्चा करूया. पण मुख्यतः आता ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत तर आता ह्या कृषी व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने आल्या, त्या कशा रूढ झाल्या आणि आजही जे आदिवासी पाडे आहेत म्हणजे आपल्याकडे असं एक सोयीस्कर समीकरण आपण करून टाकलेलं आहे की आदिवासी स्त्री ही मुक्त आहे. ती का मुक्त आहे, कारण ती मातृसत्ताक व्यवस्थेची प्रतिनिधी आहे. खरं म्हणजे चित्र असं नाही. म्हणजे आदिवासीमध्ये जात व्यवस्था नसली तरी त्यांच्याकडे जमात व्यवस्था आहे आणि त्या जमात व्यवस्थेमध्ये सुद्धा स्त्रियांवर अनेक अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसतात. हे असं जरी एक चित्र असलं तरी ही जी बहुजन स्त्री आहे तर ही बाई काय आहे तर कुठेतरी म्हणजे आदिवासी स्त्रीपासून आता आपण आंबेडकरी स्त्री म्हणतो पण दलित स्त्रियांपर्यंत जी मांडणी आजपर्यंत केली गेलेली आहे तर ही सगळी व्यवस्था सांभाळण्याचं काम तुम्ही केलेलं आहे तर ते ह्या सगळ्या स्त्रियांनी केलेलं आहे. आता ग्रामीण साहित्यामध्ये ह्या स्त्रियांचे चेहरे कसे मांडले गेले म्हणजे 2-4 सन्मानी अपवाद जर सोडले तर ग्रामीण स्त्रीला चेहरा नाही किंवा आजही आज आपण एकीकडे चित्र बघतो की आता काही ग्रामीण स्त्रिया पुढे येताना दिसत आहेत. त्या लिहितात म्हणजे त्या कथा लिहित आहेत, त्या कविता लिहित आहेत किंवा वेगवेगळे जे रचनाबंध आहेत त्या हाताळण्याचा प्रयत्न त्या करताना आपल्याला दिसतात. पण ग्रामीण स्त्रियांना चेहरा नसणं
ग्रामीण साहित्य विषयक असे अनेक प्रश्न आहेत. मला असं वाटतं की ह्या प्रश्नांच्या सोडवणुकीचा मार्ग मग तो कुठे आहे आणि आता समकाळामध्ये म्हणजे 90 नंतर परत जी काही परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये परत प्रवाहांचं साहित्य जे आहे ते सुद्धा कुठेतरी आपल्याला एक काय म्हणूया त्याला की ते सैल झालेलं दिसतं आहे. आणि ग्रामीण लेखकांचं आजचं वास्तव काय आहे की आजचे लेखक लिहिताना दिसत आहेत. तर ग्रामीण प्रवाह म्हणून त्यांच्याकडे बघणं कितपत योग्य ठरेल हा खरं म्हणजे प्रश्न आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर समकाळातल्या प्रश्नांचा जो विचार आहे तो विचार आपल्याला केला पाहिजे की धर्मांध व्यवस्था ज्या पद्धतीने हल्ले चाललेले आहे. आता व्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था तर एकतर सामाजिक व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्था. आता ह्या तिन्ही व्यवस्था कुणाच्या हातात आहेत तर जे राजकीय नेतृत्वाचं आहे म्हणजे सत्तेशी संबंध काय आहे. तर ह्या सत्ता कारणाचं जर विश्लेषण आपण आज केलं तर आजचे जे प्रश्न आहेत म्हणजे एक परत तोच वर्ग की त्या वर्गाच्या हातामध्ये सगळी सूत्र आता एकवटलेली दिसत आहेत आणि त्याच्यातून मग अगदी संविधान वाचवा अशा चळवळी सुरू करण्याची परत एक वेळ जी आहे ती आपल्यावर आलेली आहे. आता परत खरं म्हणजे ही सुरुवातच जी आहे ती शिक्षणापासून आहे. कारण ही सगळी माणसं लिहायला लागली कारण कुठेतरी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मग त्यांनी पुढे ते लिहायला लागले. पण आता शिक्षणावरच जो भाग केला जातो आहे तर तो जर आपण नीट समजून घेतला आणि परत सगळी नवी आव्हानं म्हणजे 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची झालेली स्थापना ही अलीकडची घटना. आता प्रत्येक काळामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला हे अशाच पद्धतीने घडताना दिसतंय. कारण परत सांस्कृतिक दृष्ट्या बाबासाहेब जो मार्ग दाखवतात तो म्हणजे बुद्धिझमचा मार्ग आहे. आणि मग अगदी बुद्धांच्या काळात सुद्धा इकडे काय झालेलं होतं किंवा आजचं मी तुम्हाला उदाहरण सांगते की आजही असा एक विशिष्ट वर्ग कार्यरत आहे की ज्याचा चेहरा प्राकृतिक आहे. म्हणजे आपण लगेचच म्हणणार नाही की ही माणसं काहीतरी तिकडची माणसं आहेत असं सहज त्यांना आपण म्हणू शकत नाही. अशी माणसं जी मांडणी करतात त्याच्यामध्ये ते अत्यंत वाईट पद्धतीने बुद्धांविषयी लिहितात. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देते. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांचं अलीकडे एक पुस्तक आलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्या एकंदरीतच भारतातील भक्ती चळवळीविषयी लिहित आहेत. वीरांगना वगैरे असं काहीतरी नाव आहे त्या पुस्तकाचं. साहित्य संस्कृती मंडळाने ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि संत चळवळीविषयी लिहिताना त्या 2 गोष्टींचं विश्लेषण करतात. त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांनी इतका मांडलेला आहे की खरं म्हणजे त्यांच्या मांडणीची ती गरजच नव्हती. पण बुद्ध विचारांना ज्या पद्धतीने त्या काउंटर करताना दिसत आहेत तिथे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीने म्हणजे संदर्भ तोडून वापरणं याच्याविषयी आपण वेळोवेळी चर्चा करतोच. पण ढेरेंसारख्या बाईने ते संदर्भ ह्या पद्धतीने वापरणं की त्यांनी राहुल कोसंबीने आपले धर्मानंद कोसंबी की धर्मानंद कोसंबींचा संदर्भ त्या वापरतायत आणि धर्मानंद कोसंबीचे संदर्भ त्या तोडून वापरतायत आणि मग ते ती मांडणी पुढे नेतात की बुद्ध कसे स्त्रियांच्या विरोधी होते. आता ही मांडणी जी आली धर्मानंद कोसंबी यांनी त्या मांडणीला उत्तर दिलेलं आहे आणि हा प्रक्षिप्त भाग आहे आणि त्याची अत्यंत सुस्पष्ट मांडणी ही कोसंबींनी केलेली असताना ती मांडणी सोडून काहीतरी 4-5 ओळी उचलून अशा पद्धतीची जी मांडणी पुढे येते आहे आणि हे चेहरे हे प्राकृतिक चेहरे आहेत. तर आता ह्या मांडणीचं करायचं काय किंवा याला कसं उत्तर दिलं पाहिजे हा तर मुद्दा आहेच आहे. पण दुसरीकडे जेव्हा त्या महावीरांविषयी लिहितात तेव्हा मात्र त्या म्हणतात की महावीर आणि जैन धर्म संप्रदायामध्ये स्त्रियांना कशी कोपरेत होती. म्हणजे हे जे परत इतिहासाचं विकृतीकरण आहे ते ह्या पद्धतीने हे मी तुम्हाला खूप टोकाचं उदाहरण दिलं. म्हणजे आधीमध्ये जे सगळं आहे ना की ज्या पद्धतीने म्हणजे शिक्षण व्यवस्थेविषयी तर आपण बोलू तेवढंच कमी आहे. पण जे आता आपण शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवतो विद्यापीठांमध्ये जे शिकवतो तिथे जे संदर्भ आपण वापरतो तर त्या संदर्भाचं विकृतीकरण करणं आणि जेव्हा समजा असा एखादा विद्यार्थी
करेल त्या विषयामध्ये की संत चळवळीवर कुणाला PhD करायचं आहे, तर तो ते संदर्भ वापरणार ना. आणि तो विद्यार्थी जरी समजा तो आंबेडकरवादी असला तरी कदाचित माहिती नाही की तो संदर्भ तो कशा पद्धतीने घेईल असं. तर म्हणजे मुळातून आता ही जी मांडणी आहे ह्या लोकांनी केलेली ती तपासून बघणं आणि मग त्याच्यावर काही एक विचार मांडणं हे सुद्धा पुढच्या काळामधलं एक आव्हान मला दिसतं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण साहित्य चळवळ खरं म्हणजे थोडी माझी मांडणी मधला मुद्दा एक सुटतो आहे की जर ज्योतिबांचा प्रभाव आहे असं म्हटलं जात असेल तर मग सत्यशोधक समाजाने जी साहित्य निर्मिती केलेली आहे तर त्या साहित्य निर्मितीचा विचार ग्रामीण साहित्यिकांनी कसा केला. आता वाङ्मय इतिहासामध्ये जे भालचंद्र फडकेंचं एक वाक्य आहे. भालचंद्र फडके असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम निबंधकार होते, पण मराठी साहित्याला याची गरजच भासली नाही की निबंधकार म्हणून बाबासाहेबांच्या साहित्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे तो आजही किती प्रमाणात होतो आहे हा प्रश्नच आहे. पण मुख्यतः सत्यशोधक समाजाने निर्माण केलेलं एवढं मोठं साहित्य इथल्या वाङ्मय इतिहासकारांना याची गरजच वाटली नाही की त्या साहित्याची आपण दखल घेतली पाहिजे आणि त्या साहित्यावर फुली मारली गेली, ते बाजूला ठेवलं गेलं. खरं म्हणजे ज्योतिबांनी आधुनिक काळात सगळे रचनाबंध हाताळले, पण त्या रचनाबंधांची मांडणी करावी किंवा त्याची नोंद घ्यावी हे आपल्याकडे झालं नाही. तर आत्ता ही जर वाङ्मय इतिहासाची आपली अवस्था असेल तर पुढच्या काळामध्ये परत ही जी सगळी धार्मिक आव्हाने आहेत तर ह्या आव्हानांमध्ये परत ग्रामीण भाग आणि आज खेड्यांमध्ये काय चाललेलं आहे म्हणजे खेड्यांमध्ये फुले आंबेडकरी विचार पोहोचवणं हे सगळ्यात मोठं आज आपल्यासाठी आव्हान बनलेलं आहे. कारण तिथे कदाचित शाखेने निर्माण केलेल्या त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा त्यांचे काही जे उपगट आहेत त्यांना जाणं खूप सोपं झालेलं आहे. खरं म्हणजे आता परत याचं विश्लेषण करत असताना आंबेडकर पूर्व काळामध्ये म्हणजे अगदी ज्योतिबांच्या आधी सुद्धा की भक्ती चळवळ आणि फक्त भक्ती चळवळीचं विश्लेषण. आता वेदांनी हा खूप मोठा विषय आहे आणि रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी त्याचं विश्लेषण जे आहे ते केलेलं आहे. मुख्यतः भगवद्गीतेविषयी त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे तेही महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून इतिहासाकडे बघण्याचे आणि मुख्यतः सांस्कृतिक विश्लेषणाच्या ज्या पद्धती आहेत त्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. मराठी समीक्षेमध्ये फुले आंबेडकरी समीक्षा पद्धती निर्माण झाली पाहिजे किंवा फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून आपण वेगवेगळ्या याच्यात साहित्याचं विश्लेषण करतो, पण ठोस अशा फुले आंबेडकरी विश्लेषण पद्धती किंवा समीक्षा पद्धतींची जी गरज आहे ती तिथे आपल्याला दिसते आहे. तर आता परत सत्यशोधक चळवळीकडे जर आपण आलो तर आपल्याला एक चित्र दिसतं की सत्यशोधक चळवळीने म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांचा जो विचार होता म्हणजे ज्योतिबांनी जी व्याख्या केली. प्रशांत वंजारींनी इथे एक मुद्दा मांडला की बाबासाहेबांनी काय केलं की ब्राह्मणी धर्म विरुद्ध जो बौद्ध धर्म नंतर त्यांनी आपल्याला दिला नवयानाच्या रूपाने, तर त्यांच्यातला जो संघर्ष आहे तो इथल्या व्यवस्थेमध्ये इथल्या इतिहासामध्ये कशा पद्धतीने आहे तो मुद्दा त्यांनी सांगितला. आता ज्योतिबा पण काय करतायत ते ब्राह्मणी आणि इथले मूळ माणसं यांच्यातल्या संघर्षाच्या रूपाने तो मांडतात आणि जोपर्यंत सावित्रीबाई फुले होत्या तोपर्यंत तो व्यापक विचार होत राहिला. खरं म्हणजे मुकुंदराव पाटलांपर्यंत आणि अगदी प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत ही सत्यशोधक परंपरा म्हणजे सगळ्यात मोठे सत्यशोधक अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत फुलेंच्या नंतरचे. तर आता ही जी मंडळी आहे ह्या मंडळींनी काय केलं की यांनी स्त्रिया आणि अतिशूद्र यांना कुठेतरी बाजूला केलं आणि जरी बहुजन केंद्रीय विचार ते मांडत राहिले तरी आता आपला जो हा एकीकरणाचा प्रयत्न आहे तर मला असं वाटतं ते एकीकरणाच्या प्रयत्नाला छेद देण्याचं जे काम आहे ते तिथं झालेलं आपल्याला दिसतं आहे. आता हे एकीकडे वास्तव आहे की आंबेडकर पूर्व काळामध्ये सत्यशोधक चळवळ ही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये पोहोचलेली चळवळ होती, पण परत याचं विश्लेषण आपल्याकडे पुरेसं झालं नाही की ही चळवळ थांबली तर कुठे थांबली आणि ह्या चळवळीचं नेमकं काय झालं. म्हणजे मी फक्त तुम्हाला एक उदाहरण देते आणि सांगते आपल्याला सरांना ऐकायचं आहे की म्हणजे माझं खानदेशातलं गाव
की हे गाव सत्यशोधक गाव होतं. आता माझा जन्म झाल्यापासून मला गावामध्ये सत्यशोधक समाज कुठेच दिसला नाही. मला प्रश्न पडला की अरे हा सत्यशोधक समाज गेला कुठे. आणि माझं करवडीला नेहमी जाणं येणं असतं. तिथे गेल्यानंतर तिथे आता उत्तमराव पाटलांचे जे नातू मुकुंदराव पाटलांचे जे नातू आहेत उत्तमराव पाटील ते ती सगळी व्यवस्था सांभाळतात. त्या दिवशी मी कॉम्रेड भारत पाटीलकर आणि आम्ही काही मंडळी तिकडे गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी ते पुस्तक माझ्या हातात दिलं आणि मी ते पान उघडवलं तर त्या पानावर माझ्या पंजोबांचं नाव होतं. हे मी आत्मप्रौढी म्हणून बिलकुल सांगत नाही. तर माझे पंजोबा सत्यशोधक होते आणि सत्यशोधक तर होतेच होते, पण ते सत्यशोधकी जो जलसा आहे तो जलसा त्या गावामध्ये चालवत होते. आणि माझा जन्म झाल्यापासून मला माझ्या घरामध्ये हा सत्यशोधक समाज कुठेच दिसला नाही. म्हणजे घरात झालं काय की तसं मग आजोबांपासून मला असं माहिती की माझं घर मानोबाबंदी आहे आणि नंतर तर माझ्या आईने रितसर घरामध्ये व्यवहार आणला. तर हे जे झालं म्हणजे मला प्रश्न पडतात ते मी सध्या त्याचा मी शोध घेते आहे की हा सत्यशोधक समाज गावातला सत्यशोधक समाज गेला कुठे. आणि आत्ताचं हे आव्हान जे आहे की ह्या लोकांना आपल्याला आंबेडकरी विचारांकडे वळवायचं आहे आणि ते खरं म्हणजे इतकं सोपं नाही. हे खूप जटिल असं आव्हान आहे की त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळे मार्ग जे आहेत ते मार्ग आपल्याला निर्माण करावे लागतील आणि तरच आंबेडकरवादाचा जो व्यापक स्वीकार आहे तो होणं पुढच्या काळामध्ये शक्य आहे असं मला वाटतं. तर इथे मी लिखित जे भाषण आहे ते मी तयार केलेलं होतं. ते मी अजून आयोजकांना पाठवलेलं नाही, पण माझ्या लिखित भाषणातले बरेच जे मुद्दे आहेत ते आधीच्या वक्त्यांनी बऱ्यापैकी इथे मांडलेले आहेत आणि त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी ते मुद्दे बाजूला काढून उरलेला जो काही भाग आहे किंवा मला जे तुमच्याशी बोलावंसं वाटलं तर ते मुद्दे तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. ते फार सलग असे मुद्दे नव्हते. बरेच मुद्दे मी जरा विस्कळीत स्वरूपातच मांडलेले आहेत. पण शेवटी माझं जे मनोगत आहे ते उद्घाटनपर असल्यामुळे मला असं वाटतं की ते ठीक आहे. तर इथे मी आता थांबते. डॉक्टर प्रकाश खरात हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि एकंदरीतच आंबेडकरवाद किंवा बुद्धिझम आणि त्याच्याविषयीची एक चांगली मांडणी खरात सरांनी केलेली आहे. मुख्यतः त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत किंवा ज्या कथा लिहिलेल्या आहेत त्याचाही वेगळा विचार जो आहे तो मराठी साहित्यामध्ये झालेलाच आहे. तर त्यांचं जे भाषण आहे ते आता आपल्याला ऐकायचं आहे. आणि मुख्यतः मी आयोजकांचं प्रशांत मंजारे हे आमचे बंधू आहेत आणि मी असं समजते की आम्ही सगळे आंबेडकरी स्कूलचे विद्यार्थी आहोत. तर त्यांचं आणि इथे जे स्थानिक सगळे आयोजक आहेत या सगळ्या आयोजकांचं मी मनापासून कौतुक करते की अशा पद्धतीने ग्रामीण भागापर्यंत आणि ज्या गावांना वेगळी अशी पार्श्वभूमी आहे तर अशा गावांमधून ह्या पद्धतीची संमेलनं घेणं ही काळाची गरज आहे. तर या सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करते आणि थांबते. जय हिंद.